नमस्कार. आपल्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह या आध्यात्मिक परिवारात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेतील अध्याय 1 मधील श्लोक 12वा समजून घेणार आहोत. हा श्लोक म्हणजे महाभारत युद्धाच्या अधिकृत सुरुवातीचा क्षण आहे. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामह सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान. याचा अर्थ आहे, त्या दुर्योधनाचा उत्साह वाढवण्यासाठी कुरुवंशातील वृद्ध आणि पराक्रमी पितामह भीष्म सिंहासारखा मोठी गर्जना करून उच्च स्वरात शंखनाद करतात. प्रसंग समजून घेऊयात. युद्ध सुरू होण्यापूर्वी दुर्योधन चिंताग्रस्त आहे. त्याची अव्यवस्था पाहून भीष्म पितामह, जे कौरव सेनेचे सेनापती आहेत, सिंहनाद करून शंख फुंकतात. हा फक्त आवाज नाही, हा युद्धाचा उद्घोष आहे. इथे एक सूक्ष्म गोष्ट आहे. दुर्योधनाचा उत्साह वाढवण्यासाठी भीष्मांनी शंख फुंकला, म्हणजेच सेनेचा राजा आत्मविश्वास पूर्ण नाही. त्याला बाह्य प्रेरणेची गरज आहे. जीवनातही आपण पाहतो, जेव्हा आतून धैर्य नसतं तेव्हा बाहेरून आवाज मोठा केला जातो. आध्यात्मिक अर्थ. शंखनाद म्हणजे काय? भारतीय संस्कृतीत शंख हा पवित्रतेचा आणि नवीन प्रारंभाचा प्रतीक आहे. पण इथे प्रश्न आहे, हा प्रारंभ धर्मासाठी आहे का की अहंकारासाठी? तत्वज्ञानात्मक भीष्म पितामह धर्मात्मा होते, पण ते कौरवांच्या बाजूला उभे होते. हे जीवनातील मोठं द्वंद्व आहे. जेव्हा आपल्याला माहिती असतं की सत्य दुसऱ्या बाजूला आहे, पण आपण कर्तव्यामुळे वेगळ्या बाजूला उभे राहतो. भीष्मांचा शंखनाद हा त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आवाज होता, पण अंतर्मनातील वेदनाही त्यात दडलेली होती. बाह्य आवाजाने धैर्य निर्माण होत नाही. खरी ताकद अंतर्मनातून येते. चुकीच्या बाजूला उभे राहूनही कर्तव्यनिष्ठ असू शकते, पण त्याचे परिणाम वेगळे असतात. युद्धाची सुरुवात नेहमी आवाजाने होते, पण शेवट शांततेत होतो. आजच्या काळातील उदाहरण सांगते, ऐका. जेव्हा आपण चुकीच्या निर्णयावर ठाम राहतो, तेव्हा आपल्याला सतत स्वतःला आणि इतरांना प्रोत्साहित करावं लागतं. पण जेव्हा आपण सत्याच्या बाजूला उभे असतो, तेव्हा शंखनादाची गरज नसते. आत्मविश्वास शांत असतो. गीतेचा 12वा श्लोक सांगतो की आवाज मोठा असला तरी विजय निश्चित होत नाही. खरा विजय धर्माचा असतो. जर तुम्हाला गीतेचे असेच सखोल अर्थ समजून घ्यायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनल सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओत आपण पांडवांच्या शंखनादाचा अर्थ समजून घेणार आहोत. श्रीकृष्णार्पणमस्तु.